विचार करा
सारासार विचार करा उठा उठी, सारासार विचार करा उठा उठी, नामधरा कंठी विठोबाचे, तयाच्या चिंतने निरसेल संकट, तराल दुर्घट भव सिंधू, जन्मोनिया कुळी वाची स्मरे राम, धरी हाची नेम अहर्निशी, तयाच्या चिंतने निरसील संकट, तराल दुर्घट भव सिंधू, तुका मनी कोटी कुळीती पुनीत, तुका मनी कोटी कुळीती पुनीत, भावे गाता गीत विठोबाचे, तयाच्या चिंतने निरसेल संकट, तराल दुर्घट भव सिंधू, विठ्ठल विठ्ठल। सारासार विचार करा उठा उठी, नामधरा कंठी विठोबाचे, तयाच्या चिंतनी निरसील संकट, तराल दुर्घट भव सिंधू, पांडुरंगा करू प्रथम, सिंहासनस्थं पदाम्बुज तेजस्प्रदिक्प्रदेशं, विधीन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं, समाधि समूर्तिं भजे ज्ञानदेवम्। ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो, पावन झालो चराचरी, शुक्लां ब्रह्म विचार सार परमा, माद्यां जगद्व्यापिनी, दीना पुस्तकधारिणी मभयदां, जाड्यांधकारापहा, हस्तो स्फाटिकमालिकां विदधतीं, पद्मासने संस्थिता, वन्दे तां परमेश्वरीं भगवती, बुद्धिप्रदां शारदां, कर्पूर गौरं करुणावतारं, संसार सारं भुजगेन्द्रहारं, सदा वसन्तं हृदयारविन्दे, भवं भवानी सहितं नमामि, कर्पूर गौरं करुणावतारं, दयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्येंचे अधिकरण, तेचे बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता, रायगड मंदिरी बसे माझा राया, चरणाशी अर्पितो अजन्म ही काया, जगदीश्वराशी जडली जाची प्रीती, प्रथम वंदितो तुम्हा छत्रपती, काय माझी वाणी मानेल संतासी, रंजू चित्तासी आपुलिया, विठ्ठल विठ्ठल। सारासार विचार करा उठा उठी, नामधरा कंठी विठोबाचे, तयाच्या चिंतने निरसील संकट, तराल दुर्घट भव सिंधू। प्रस्तुत कीर्तन रूपी सेवे करताना बडे अभंग जगद्गुरु जगदवंदनीय देहुणीवासी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे सद्गुरू तुकाराम महाराज यांचा गोडासा अभंग सेवे करता निवडला विठ्ठल विठ्ठल।
करतात पण नामाचं महत्वही प्रतिपादन करतात. काय उपदेश करतात बाबांनो, तुम्ही सार काय आसार काय याचा विचार करा, तोही उठाउठी करा आणि सार असणारं भगवंताचं नाम तुम्ही कंठामध्ये धरा. महाराज ठीक आहे, तुम्ही म्हणताय तर आम्ही नाम कंठामध्ये धरायला तयार आहे, पण आमच्या जीवनामध्ये फायदा त्याचा बेनिफिट काय होईल का नाही? महाराज म्हणतात हो, निश्चित फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही नाम जर कंठामध्ये धरलं विठोबाचं तर तुमच्या जीवनामध्ये कोणतंही संकट येऊ द्या, त्याचं निवारण भगवान परमात्मा केल्याशिवाय राहणार नाही. एवढंच नाही तर दुर्गत असणारा भवसिंधू तुम्ही सहजासहजी तरुण जाल. महाराज आणखी काय करावं आम्ही? महाराज म्हणतात या मनुष्यरूपी कुळामध्ये तुम्ही जन्माला आलेला आहातच ना, तर वाचीने रामाचं स्मरण करा आणि हाच नेम तुमच्या जीवनामध्ये अहर्निशी धारण करा. महाराज नित्यनेमाने जर आम्ही रामाचं स्मरण केलं, पहिल्या चरणामध्ये सांगताय नामधरा कंठी विठोबाचे, तिसऱ्या चरणामध्ये म्हणताय जन्मुनिया पुढे वाचे स्मरे राम. नेमकं कोणत्या देवाचं नाव घ्यायचं हे तरी सांगा ना एकदा. महाराज म्हणतात रामाचं घ्या नाही तर विठोबाचं घ्या, देव मात्र एकच आहे. आणि हा नेम तुम्ही जर जीवनामध्ये धारण केलात, महाराज जीवनामध्ये आम्ही नेम धारण करू, अहर्निशी नामस्मरण करू रामाचं, पण आमच्या एकट्याचा उद्धार होईल की आणखी कोणाचा उद्धार होईल? महाराज म्हणतात तुझी कोट्यावधी कुळ पापी जरी असली तरी ती पुनीत करण्याची जिम्मेदारी देवावरती येते. तू कोट्यावधी कुळ तुझी पुनीत झाल्याशिवाय राहणार नाही. फक्त एक काम करावं लागेल, नामस्मरण करत असताना एक आड घातली. काय करावं लागेल? नामस्मरण करत असताना ते प्रेमाने घ्यावं लागेल. विठ्ठल विठ्ठल करण्यापूर्वी थोडासा पर्याय देणं भक्ताचा आद्य कर्तव्य तो म्हणजे असा, सालाबाद प्रमाणे चालू असणारा हा भव्य दिव्य स्वरूपाचा अखंड हरिनाम सप्ताह भावनातेश्वर यांच्या पवित्र दरबारामध्ये हा सप्ताह संपन्न होतोय. या सप्ताहाला लाभलेली भगवान परमात्म्याची कृपा, संत महात्म्यांचा आशीर्वाद, तसेच समस्त ग्रामस्थ मंडळ भाऊ ठाणेकर यांचा अनमोलाचं सहकार्य. विठ्ठल विठ्ठल आवर्जून उपस्थित असणारी काही दिग्गज गुणवान मंडळी आहे. त्यामध्ये आता ज्यांच्या मुखातून सुंदर अशी चाल तुम्ही ऐकली ते श्री हरिभक्त परायण महाराष्ट्रातले ख्यातनाम गायनाचार्य सुमनजी महाराज टाके, तसेच श्री हरिभक्त परायण महाराष्ट्रातले ख्यातनाम गायनाचार्य रामेश्वर महाराज शिंदे, तसेच मृदंग वाजवण्याकरता जे उपस्थित आहेत ते असणारे श्री हरिभक्त परायण महाराष्ट्रातले ख्यातनाम मृदंगाचार्य रामप्रसाद महाराज ते उपस्थित आहेत. इकडे महाराष्ट्रातील ख्यातनाम मृदंगाचार्य मृदंग सम्राट रणजित महाराज, बरोबर रणजित महाराज तेही उपस्थित आहेत. आणखी काही ज्येष्ठ श्रेष्ठ व्यक्तिमत्व आमचे श्री हरिभक्त परायण मधुकर महाराज, बरोबर मधुकर महाराज ते उपस्थित आहेत. आणखी काही महाराज मंडळी उपस्थित आहेत. आणखी काही बालगोपाळ मंडळी, गावातील भजनी मंडळ, सगळे नाव नाही घेतलं चालू कारण मला 6 दिवस राहायचं आहे. आणखी सगळी अगदी गावातील सगळी भजनी मंडळी ते उपस्थित आहेत. विशेषतः तरुण मंडळीचा अनमोल सहकार्य या कार्यक्रमाकरता. आणि सांगू का तुम्हाला, तरुण माणसं पाहिजेतच. तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. तरुण माणसं इकडे असले तर परमार्थ अगदी वैभवात झाल्या जातो. म्हातारे माणसं म्हणतील मग आम्ही निघाव का? तसं काही नाही. तुमचं मार्गदर्शन असलं पाहिजे आणि तरुणाचं सहकार्य असलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल चला, आज सप्ताहाचा पहिला दिवस आहे, बरोबर आहे की नाही? काळजी करू नका. 10 जरी वाजले असले तरी 11 वाजता बरोबर कीर्तन संपलेलं असेल, त्याची काळजी तुम्ही करायची नाही. मला इथे येण्याचं माझं पहिलंच वर्ष, कीर्तन हे माझं पहिलंच आहे, बरोबर आहे की नाही? म्हणजे जीवनातलंही पहिलं, सप्त्यातलं पहिलं, म्हणजे गावातलं तुमच्या म्हणतोय. तुम्हाला जीवनाचं पहिल्याच वेळा कीर्तन करायला काय ऐका आनंद आहे. महाराज इथे येण्याचा जो योग आला, तसं माझा असा डायरेक्टली परिचय कोणाशीच नव्हता. फोनवरती परिचय झाला. आमचे शिवलिंग महाराज त्यांनी तारीख निमंत्रण हे दिलं आणि म्हणले महाराज पहिल्या दिवसाची सेवा पण तुम्हीच करा. त्याने आणि गावकरी मंडळीच्या वतीने माझ्याकडे ही सेवा आलेली आहे. तुम्हाला सांगितलं की इथे तरणी माणसं भरपूर आहेत म्हणून मला आनंद वाटला. एक तर साऊंड सिस्टीम सुंदर आहे, फक्त थोडासा आवाज द्या मला. विठ्ठल विठ्ठल चला, या अभंगातनं तो बराय तुम्हा आम्हाला उपदेश करतात. काय उपदेश करतात बाबांनो? सारखा असारखा याचा विचार करा आणि तो उठाउठी करा. पण प्रश्न असा निर्माण होतो, इथे असं दिलंय का सारा विचार करा उठाउठी माणसांनो? मग आम्हालाच उपदेश केलाय असं कशावर म्हणताय महाराज तुम्ही? इथं तर दिग्दर्शन आहे माणसानं विचार करा म्हणून.
मग आम्हालाच उपदेश केला हे असं कसं काय म्हणताय तुम्ही? त्याचं कारण आहे विचार करण्याची क्षमता, विचार करण्याची बुद्धिमत्ता फक्त माणसाच्या ठिकाणी. काही इतराच्या ठिकाणी, इतराच्या ठिकाणी आणि आपल्या ठिकाणी चार गोष्टी मात्र सारख्या दिल्या. पशु पक्ष्याच्या ठिकाणी त्या गोष्टीत आणि आपल्या ठिकाणी पण त्या गोष्टीत. कोणत्या? आहार, निद्रा, भय, मैथून सर्व येवणीशी समसमान, परी मनुष्य देहीशी ज्ञान विशेष जाणं सर्वाची. आहार त्यांना पण आहे, भूक त्यांना पण लागते, भूक आपल्याला पण लागते. निद्रा, झोप त्यांना पण आहे, झोप आपल्याला पण आहे. भीती त्यांना पण आहे, भीती आपल्याला पण आहे. भीती जनावरांना वाटत नाही का? पशु पक्ष्यांना भीती वाटत नाही का? वाटते महाराज. बघा तुम्ही पूर्वीच्या काळी जेव्हा आपल्याकडे 2 व्हीलर 4 व्हीलर नव्हत्या तेव्हा जर करण्याची बुद्धिमत्ता पशु पक्ष्याला आहे का? पशु पक्ष्याला कळतं का गावचा सप्ताह सुरू झालाय? याच जन्मेवरती देही घडे देवाचे भजन आणि काही ज्ञान नाही कोठे. म्हणजे भजन करायचंय हे कुणाला कळतं फक्त? मग ज्यांना कळत नाही त्यांना काय म्हणायचं ते तुम्ही म्हणा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. म्हणून आपल्यालाच उपदेश केलाय काय? सारखा असारखा याचा विचार करा. माणसाने काही गोष्टीचा विचार जीवनामध्ये कधीच नाही केला पाहिजे. लक्ष देऊन कीर्तन ऐका तर कळेल तुम्हाला कीर्तन. माणसाने काही गोष्टीचा विचार कधीच जीवनामध्ये केला नाही पाहिजे. काही गोष्टीचा विचार माणसाने फक्त एकदा केला पाहिजे. काही गोष्टीचा विचार माणसाने कधी कधी केला पाहिजे. काही गोष्टीचा विचार माणसाने क्षणोक्षणाला केला पाहिजे. आणि काही गोष्टीचा विचार माणसाने उठाउठी केला पाहिजे. विठ्ठल विठ्ठल काही गोष्टीचा विचार जीवनामध्ये कधीच नाही केला पाहिजे. कोणत्या गोष्टीचा? माणसाने आत्महत्या करण्याचा विचार जीवनामध्ये कधीच नाही.
भजना करता दिलाय महाराज. आणि कसा दिलाय? गोमटा. गोमटा कशाला म्हणतात? चांगला. बरोबर आहे नाही? सुंदर. या देहासारखा दुसरा देह महाराज. किती देहाची किंमत आहे या माहिती तुम्हाला. ज्या दिवशी या देहाची किंमत तुम्हाला माहिती होईल ना, किंमत माहिती झाल्यानंतर माणूस आत्महत्याच करणार नाही. विचार कधी करत नाही आपण. एका एका अवयवाचा विचार करा. अरे साधा दात जर पडला ना माणसाचा दात, तर दात जाणाराचे एकच डोक्यात आणायचं, ही दिवस जातील. कधी सुखाचे दिवस असतात तर कधी दुःखाचे असतात. सगळे सारखे दिवस असतात ना? सिनेसृष्टीतील लोक सांगायले दुःख जाईल सुख येईल. त्यांनी सांगावं आपल्याला. अरे 4 दिवस सासुशी असतात तर 4 दिवस बघा ना. पण माणसाकडनं आत्महत्या जर घडली ना तर त्याला प्रायश्चितच नाही. कुठले देवबाप्पा जर सांगत असले की प्रायश्चित आहे तर ते चुकीचं बोलतात असं म्हणायचं. बरोबर आहे देवबाप्पा? नाहीच महाराज, प्रायश्चितच नाही. मी प्रमाण देऊन सांगतो संत महात्म्याचे, उगाच नाही सांगणार तुम्हाला. कोटी गो हत्या ब्रह्महत्येशी प्रायश्चित आहे शास्त्रार्थेशी, परी आत्महत्या घडे ज्याशी प्रायश्चित त्याशी आशे ना. विठ्ठल विठ्ठल माणसाने आत्महत्या करण्याचा विचार कधीच नाही केला पाहिजे. माणसाने काही गोष्टीचा विचार फक्त एकदाच केला पाहिजे. कोणत्या? ब्रह्मचारी महाराज कोणत्या? झालंय ना? हा मग काय नाही. कोणत्या गोष्टी? एका पुरुषा दोघी नारी पाप वसे त्याचे घरी, पाप न लगे धुंडावे लागेल त्याने तेथे जावे. म्हणून दुसरी बायको केली नाही पाहिजे. आता एकच भेटा ना म्हणा. दुसरी पर्यंत संपत्ती, संगती आणि प्रकृती या 4 गोष्टीचा विचार माणसाने कधी कधी केला पाहिजे. माणसाने प्रकृतीचा विचार केला पाहिजे. आपल्या शरीराला काय पचतंय तेवढंच खाल्लं पाहिजे. बरोबर आहे की नाही? जे लागतंय तेच खाल्लं पाहिजे. पण काही काही माणसं जमत नसलं आपले खाल्लं पाहिजे. युक्त आहार विहार नियम इंद्रियाशी सार. म्हणजे आपल्या शरीराला जे पचतंय तेवढंच खाल्लं पाहिजे. पण काही काही माणसं अगं बाबू एवढे जेवत येत एवढे. माणसाने संपत्तीचा विचार केला पाहिजे महाराज. आपण कमवतोय किती आणि खर्च किती करतो याचा विचार केला नाही पाहिजे माणसाने. कितीतरी माणसं अशी आपण बघतो महिन्याला 1.25 लाख 1.5 लाख रुपये पगार आहे त्या माणसाला. अशी किती उभारायचं प्रमाण आहे. तसा मी प्रामाणिक प्रमाणानुसार बोलतो. तुका म्हणे ताळा नाही त्याची अवकाळ. ज्याच्या जीवनामध्ये ताळा नाही ना, ताळामध्ये बरोबर आहे की नाही? ताळा असला पाहिजे जीवनामध्ये. आपण कमवतो किती आणि गमवतो किती. आपण काय करतो, कापसाला किती फवारण्या करतोय, उत्पन्न किती काढतोय, पण कोणाच्या संगतीमध्ये राहतोय याचा विचार केला पाहिजे की नाही? कारण माणूस घडतो तोही संगतीने आणि माणूस बिघडतो तोही संगतीनेच. महाराज आपण एखाद्या गावामध्ये जावं, एखाद्या तरुण मुलाचा
त्याचे मारिता जो घणी, एक तर काय होतो, आयरणी मध्ये शिरतो, नाहीतर गाणामध्ये शिरतो. तुम्ही म्हणसाल महाराज एवढा लाख रुपयाचा हिरा आयरन मध्ये, तुम्हाला सांगायची गरज नाही ना. एवढा कणकर हिरा, पण त्याला नुसता स्पर्श झाला कशाचा, ढेकणाचा. तर जो हिरा आयरणीवरती फुटत नाही, ज्याची लाख रुपये किंमत आहे, नुसत्या ढेकणाची संगत घडली, त्याला स्पर्श झाला, तर तोच हिरा जो आयरणीवरती फुटत नाही, तो हिरा नुसता बोटामध्ये जरी धरला का, तोच हिरा त्याचा चुरा होतो असा बोटामध्ये. त्याची किंमत कितीला, 2 रुपयाला, 1 रुपयाला घे. प्रत्येक माणूस हिरा आहे, पण संगत घडती कोणाची, द्राक्षाचा वेल. द्राक्ष कसे असतात तुमच्याकडे, कसे गोडच असतात ना द्राक्ष, पण त्याचा वेल कुठे गेला, लिंबावर गेला. तर लिंबावर गेल्यानंतर त्या लिंबावर गेलेल्या वेलाला जे द्राक्ष आले ते कसे लागतील, का बरं, द्राक्ष तर कसे असतील. मग कशाचा गोळ आहे हा, त्या खांबाचं मंदिर आहे नेवाशाला, खांबाचं मंदिर, त्या खांबाच्या पाया पडतात लोक महाराज. कशाचा परिणाम आहे, संगतीचा परिणाम आहे. म्हणून माणसाने कोणाच्या संगतीमध्ये राहिलं पाहिजे, संताच्या संगतीमध्ये राहिलं पाहिजे. माणसाने चांगल्याच्या संगतीमध्ये राहिलं पाहिजे. माणसं म्हणतात ना, संगत करना बडो की बडत बडत जाय, संगत करना गधो की 2-2 लाता विठ्ठल. विचार माणसाने उठाउठी केला पाहिजे. कोणत्या गोष्टीचा, सारासार विचार करा उठाउठी. सार काय आसार काय याचा विचार उठाउठी केला पाहिजे. महाराज, सार काय आणि आसार काय आम्हाला कळत नाही. सार कशाला म्हणतात माहितीये, सार भगवंताच्या नामाला सार म्हणतात आणि आसार हलकटो तो संसार, येथे सार भगवंत. आसार कशाला म्हणतात, संसाराला म्हणतात आणि सार भगवंताच्या नामाला म्हणतात. महाराज, सार काय आसार काय याचा विचार करा म्हणतात आणि सार असणारं नाम तुम्ही कंठामध्ये धरा म्हणतात, पण याचं वेगळीकरण कसं करायचं हे आम्हाला कळत नाही. मग माऊली ज्ञानोबाला त्याच्याकरता दृष्टांत देतात. राजहंस नावाचा पक्षी, राजहंस नावाचा, त्याच्या पुढे जर दूध आणि पाणी वेगळे कीजे. महाराज,
हे राजावंश नावाचा पक्षी तुम्ही पाहिला नाही, आम्ही पाहिला नाही, बरोबर आहे की नाही? संत महात्म्यांवरती विश्वास आहे म्हणून आपण मान्य करतो. तर ठीक आहे. दुसरी गोष्ट ऐका, आपण आपल्या मुलीचं लग्न असल्यानंतर आपण सोनाराकडे ताकलोनी एका मोले दोन्ही मागू नये. का? ताक फुकट वाटल्या जातं, तर लोणी म्हणजे तूप 600 रुपये किलो विकल्या जातं. का? कारण तूप हे सार आहे, तर ताक हे आसार आहे. तसं नाम हे सार आहे, संसार हा आसार आहे. ना तरी जाणीवेच्या आयेनी करिता दधी कडसणी, मग नवनीत निर्वाणी दिशे जैसे. महाराज ही दृष्टांत आम्हाला कळला नाही. आणखी एक दृष्टांत सांगतो. आपल्या शेतामध्ये आपण कुठल्याही चिंतने निर्शील संकट. त्याचं चिंतन केल्यानंतर तुमच्या जीवनामध्ये कोणतेही संकट येऊ द्या, भगवान परमात्मा तुमचं रक्षण केल्याशिवाय राहणार नाही. महाराज कोणाकोणाचं रक्षण केलं? अनेकाचं रक्षण केलं. महाराज द्रौपदीची साडी ओढल्या जात होती तेव्हा तिने काय केलं? नामस्मरण केलं. तिच्या संकटाचं निवारण माझ्या भगवान परमात्म्याने केलं. पांडवावरती कितीही संकट आले, पहाटे पांडव अखंड वनवासी परित्या देवाशी आठमिती म्हणजे त्याचं नामस्मरण करत होते. त्याच्यामुळे तयाच्या चिंतने निर्शील संकट तराल दुर्घट भव सिंधू. तिसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात, जन्मोनिया कुळी वाचे स्मरे राम धरी हाची नेम हरनिशी. रामाचं स्मरण करा म्हणतात, विठोबाचं स्मरण करा म्हणतात. तुम्ही विठोबाचं नामस्मरण करा अथवा रामाचं स्मरण करा. रामही तोच आहे आणि विठोबाही तोच आहे, बरोबर आहे की नाही? आनंद म्हणती माझी या स्वामी ते, आनंद गुणतया ते म्हणून या. अनंत अवतार घेशी भक्ता कारणे, कणवाळू कृपाळू दिना लागी उद्धरणे. म्हणून रामही तोच आहे आणि विठोबाही तोच आहे. म्हणून जन्मोन या कुळी वाचे स्मरे राम धरी हाची नेम हरनिशी. महाराज ठीक आहे, नित्यनेम नामे ते प्राणी दुर्लभ. नित्यनेमाने नामस्मरण केलं पाहिजे. महाराज नित्यनेमाने जर मी नामस्मरण केलं तर माझ्या एकट्याला फायदा होईल, तर माझ्या घरच्याला. महाराज म्हणतात, अरे तुझ्या एकट्याला नाही तर तुझे कोट्यावधी कुळ जरी पाठी जरी असले तरी ते कोणी झाल्याशिवाय राहणार नाही. कोटी
गाता गीत विठोबाचे. कोट्यावधी कुळ तुमचे पुनीत होतील, पण त्याचं नामस्मरण करत असताना कसंही करून चालणार नाही. कसं करावं लागेल? भावे गाता गीत, आवडीने भावे हरिनाम घेशी, मग तुझी चिंता त्याशी. भावे गावे गीत, शुद्ध करून या चित्त, थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. म्हणून नामस्मरण करत असताना कसंही घेऊन चालणार नाही. नाही तर नामस्मरण कोणी करतं, राम नाम तो सब कुछ ले ठकठाक. मी एक भाग ठेवलेला होता, संतती हा भाग मी ठेवलेला होता जाणून बुजून मागे. माणसाने संततीचा कधी कधी विचार केला पाहिजे. आपल्या लेकरावरती आपण संस्कार केले पाहिजे. आमच्या आईवडिलांनी आमच्यावरती संस्कार केले म्हणून आज महाराष्ट्रभर फिरतोय. हे आमच्या आईवडिलांचे उपकार आहेत महाराज आमच्यावरती, बरोबर आहे की नाही? हे संस्कार केले, तसे अनेकांनी संस्कार आईवडिलांनी केले होते म्हणूनच अनेक जण घडले होते. अरे छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरती आईवडिलांनी संस्कार केलेले होते म्हणून तर राजे घडले होते महाराज. आपण सांगत असताना अनेकाचा ऐकतो मा जिजाऊने सर्व संस्कार केले होते, पण जेवढे मा जिजाऊने संस्कार केले होते तेवढेच संस्कार माझ्या शहाजीराजेने पण केले होते महाराज. कधी केले होते सांगतो तुम्हाला, ऐका. छत्रपती शिवरायांचे वय होतं, वय वर्ष 8, आणि राजमाता जिजाऊ बरोबर पुण्याचा राजकारभार हाकण्याची जिम्मेदारी त्यांच्यावरती होती. आदिलशहाकडे विजापूरला चाकरीला होते शहाजीराजे, आणि त्यावेळेला शहाजीराजाला वाटत होतं आपल्या लेकरावरती संस्कार घडले पाहिजे, कारण आपल्या लेकराचा जन्म जो झालाय तो स्वराज्य निर्मिती करता झालाय, स्वतंत्र स्वराज्य व्हावं हीच इच्छा आहे त्याची. त्याच्यामुळे राज्य कसं असावं हे त्याला कळलं पाहिजे, त्याच्यावरती संस्कार घडले पाहिजे, म्हणून त्याला इकडे बोलवावं लागेल, राज्य दाखवावं लागेल. आदिलशहाचा दरबार त्याला दाखवूया म्हणून त्यांनी पत्र पाठवलं, खलिता पाठवला, निरोप पाठवला. तो निरोप लाल महालामध्ये पुण्याला येऊन भेटला, आणि भेटल्यानंतर जिजामातेने वाचला तो निरोप. काय होता? लवकरात लवकर तुम्ही बालशिवबाला घेऊन इकडे यावं. बालशिवबाला राजमाता जिजाऊने घेतलं, विजापूरला आल्या, मुक्काम झाला. दुसऱ्या दिवशी उठले. दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर स्नान वगैरे झालं, आणि स्नान झाल्यानंतर देवाचं दर्शन घेतलं. देवाचं दर्शन घेणारा, देवाला मानणारा एकच राजा होऊन गेला, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. शिवाजी महाराजांनी दर्शन घेतलं आणि नंतर निघाले छत्रपती शिवाजी महाराज, शहाजीराजे आणि जिजाऊ आई साहेब. तिघही निघाले. राजकारभार दाखवायचा होता, असं राज्य व्हावं लागतं तेव्हा राजकारभार चालत होतं असं दाखवायचं होतं, संस्कार घडवायचे होते म्हणून दाखवू लागले. शहाजीराजे दाखवत होते, शिवबा तुला स्वतंत्र राज्य निर्माण करायचं, बघ ज्वालाची गल्ली अशी असावी. अरे या ज्वालाच्या गल्लीमध्ये हिरे माणिक मोत्याची व्यापारी राहतात, त्यांच्याकडनं कर वसूल केला जातो आणि त्यांच्या करावरती राजकारभार चालवला जातो. असा असणारा स्वतंत्र जो असणारा ही ज्वालाची गल्ली असावी. जी आबासाहेब पुढे निघाले. बघ शिवा, शस्त्रशाळा असावी, असे असावे लागते. या शस्त्रशाळेमध्ये बिचवा तयार केला जातो, या शस्त्रशाळेमध्ये वाघनख तयार केल्या जातात, या शस्त्रशाळेमध्ये तलवार तयार केल्या जाते. जी आबासाहेब अशीच निर्माण आपण करूया. पुढे निघाले. परत दाखवलं, शिवा बघ ही हत्तीशाळा, पण हत्तीचा मात्र आपल्याकडे काहीच उपयोग होणार नाही, त्याच्यामुळे याच्यावरती तू जास्त लक्ष देऊ नको. पुढे निघाले. ही बघ अश्वशाळा, हजारो घोडे होते महाराज त्या अश्वशाळेमध्ये. घोड्याची शाळा दाखवू लागले. या घोड्याने या लढाईमध्ये पराक्रम गाजवला, या घोड्याने या लढाईमध्ये पराक्रम गाजवला. हजारो घोडे दाखवले, पण हजारो घोड्यामध्ये एक घोडा होता, तो दिसायला सगळ्यात सुंदर होता, पण त्याच्याबद्दल काहीच माहिती दिलेली नव्हती महाराज, काहीच नाही. हजारो घोडे पाहणं झालं आणि नंतर शिवबा म्हणू लागले, आबासाहेब हजारो घोड्याविषयी माहिती दिली, पण हा घोडा जो सगळ्यात सुंदर दिसतो ना, या घोड्याबद्दल तुम्ही काही सांगितलं नाही आबासाहेब. तेव्हा आबासाहेब म्हणू लागले, शिवबा आजपर्यंत त्या घोड्याने कुठल्याही लढ्यामध्ये पराक्रम गाजवला नाही म्हणून तुला त्याबद्दल माहिती दिली नाही. आणि एवढंच नाही शिवबा, त्या घोड्याने आजपर्यंत कोणाला पाठीवरती बसून दिलं नाही. मी अनेक वेळा प्रयत्न केला पण तरी त्या घोड्याने बसू दिलं नाही, म्हणून त्याच्याविषयी तुला मी काय सांगणार. शिवबा म्हणू लागले, आबासाहेब मी काही मागितलं तर द्याल का तुम्ही? हो ना, माग शिवबा. अरे मी इथला सरदार आहे, काही देऊ शकतो तुला, माग तुला काय पाहिजे तर. आबासाहेब मला घोडा पाहिजे. अरे एक घोडा काय मागतोय? 100 घोडे माग, मी देऊ शकतो, तेवढी वजन आहे माझं इथे. आबासाहेब 100 घोडे नको, 10ही नको, एक घोडा पाहिजे. बोल या हजारो घोड्यामध्ये कोणता घोडा पाहिजे? ज्या घोड्याबद्दल काहीच माहिती नव्हती, ज्या घोड्याने पाठीवरती कोणाला बसू दिलं नव्हतं ना, तोच घोडा मला पाहिजे असं छत्रपती शिवराय म्हणू लागले. हाच घोडा मला पाहिजे. शहाजीराजे म्हणू लागले, अरे त्या घोड्याचा नाद सुख,
तो पाठीवरतीच बसून येत नाही, कोणाला अनेकाने प्रयत्न केलाय आणि तो घोडा मारतो, काय उपयोग आहे त्याचा? नको मागू तो. आबासाहेब पाहिजे तर तोच घोडा पाहिजे, त्या घोड्यावरती मला बसायचं आणि आत्ताच बसायचं, आत्ता मला पाहिजे तो. आबासाहेब म्हणते हट्ट सोड रे बाबा, नाही मला तोच घोडा पाहिजे. मला हट्ट शेवटी पुरवावा लागला. सांगितलं नौकराला, त्याला लगाम घाला, त्याच्यावरती बसण्याचं साहित्य टाका आणि आणा त्याला आतमध्ये. आणलं घोड्याचा लगाम, सेवकांनी शहाजीराजाच्या हातामध्ये दिला. शहाजीराजे पलट म्हणत होते, शिवबा निर्णय बदल, अरे हा घोडा बसून येत नाही. आबासाहेब मला तोच घोडा पाहिजे, त्याच्यावरतीच बसायचंय मला. कशाचं काय महाराज लगाम हातामध्ये घेतला. शहाजीराजे जिजाबाई साहेब एका ठिकाणी उभे आहेत आणि लगाम धरून घोडा पळू लागला आणि त्याच्याबरोबर शिवबा पळू लागले. 1 किलोमीटर झाले, 2 किलोमीटर झाले, घोडा पळतोय, शिवबा पळतात, पण घोडा मात्र बसू देत नाही शिवबाला. 3 किलोमीटर झाले तरी घोडा बसू देईना. 3.5 किलोमीटर झाले पण बसणार नाही. ते माझे छत्रपती शिवराय कसे होतील महाराज? छत्रपती शिवरायांनी लगाम खेचला आणि घोड्यावरती उडी मारली आणि माझे शिवबा घोड्यावरती बसले. म्हणून इथं गाणे तयार झालं, शिवबा माझा ग बसला. कशामुळे तयार झालं हे कोणालाच माहित नव्हतं, फक्त ऐकत होतो. शिवबा घोड्यावरती बसले आणि ज्या घोड्यावरती आजपर्यंत कोणीच बसलं नव्हतं, तो घोडा किती तुफान वेगाने दौडायला लागला असेल महाराज. 4 किलोमीटर घोडा गेला आणि घोडा गेल्यानंतर शिवबाने त्याला माघारी वळवलं आणि लगाम खेचत खेचत परत येऊ लागले. 1 किलोमीटर झाले, 2 किलोमीटर झाले. आबासाहेब आणि जिजामाता दिसू लागले. आता वाटत होतं शिवबाला, आता मी जवळ जाईल तेव्हा माझे आबासाहेब मला शाबासकी देतील, माझी आई मला शाबासकी देईल. शिवबा, अरे त्या घोड्याने कुणालाच बसू दिलं नाही, त्या घोड्यावरती माझा शिवबा बसला म्हणून शाबासकी देतील. आनंद होता. 1 किलोमीटर अंतरावरती राहिले, अर्धा किलोमीटर अंतरावरती राहिले. आता काही फरलांगावरती जिजाबाई साहेब आणि आबासाहेब उभेत. पण त्याच वेळेला आनंदाच्या भरामध्ये लगाम जो होता ना, लगाम तो सैल झाला आणि घोड्याने संधी सोडली नाही महाराज. घोड्याने अंग मुरगाळलं, तिरकी उडी मारली आणि तन दिशेने शिवबा खाली पडल्याबरोबर कोपराला लागलं, गुडघे फुटले, सगळं रक्त गळू लागलं. जिजाबाई साहेब आणि शहाजीराजे मात्र तिथेच उभा होते. माझा तुम्हाला प्रश्न आहे, तुम्ही कीर्तनामध्ये बसलेला आहे, पाऊस पडून गेलाय आणि तुमचा मुलगा गाडीवरती जवळून चालला, त्याची गाडी स्लिप झाली आणि ते पडलं नाही. 1 पाऊल आहे, स्वतःचा मुलगा घोड्यावरून पडलाय, रक्त गळतंय, तरी हा असताना पुढे पाऊल टाकलं नाही. रडू लागले शिवबा. वाट बघितली पण कुणीच उठवायला येत नाही. म्हणल्यानंतर स्वतःच उठले. घोडं कधीच पळून गेलं होतं आणि शिवबा रडत रडत, 8 वर्षाचे होते ना महाराज, रडत रडत कुठपर्यंत आले? शहाजीराजे आणि जिजाबाई साहेब. पण जवळ आल्याबरोबर आबासाहेबांनी विचारलं, शिवबा का रडतोय रे बाबा? का नाही आबासाहेब? अरे लागलं म्हणून रडतोय का? नाही आबासाहेब, योद्ध्याचा मुलगा मी, अनेक वेळा पडणार आहे, मला लागणार आहे, मी लागलोय म्हणून रडत नाही. अरे खूप लागले, रक्त गळतंय म्हणून रडतो का? नाही आबासाहेब. अरे मग का रडतोय? आबासाहेब, तुमचा मुलगा तुमच्या देखत घोड्यावरून पडलाय, तरी तुम्ही आधार द्यायला नाहीत आला म्हणून मी रडतो. चुकीचं होतं शिवबाचं काही? वडिलांनी आधार द्यावा असं प्रत्येक मुलाची इच्छा असते, बरोबर आहे की नाही? आधार नाही दिला म्हणून रडतोय मी. तेव्हा शहाजीराजाने एकच वाक्य वापरलं आणि त्या एका वाक्यावरती शिवाजी महाराज घडले होते महाराज. शहाजीराजे म्हणू लागले, शिवबा सांगू तुला आधार का नाही दिला आम्ही? अरे शिवबा, याच्याकरता आधार नाही तुला दिला आम्ही. तुला जर आता आधार दिला तर तुला अशीच आधार घ्यायची सवय लागेल. या महाराष्ट्राला राजा आम्हाला कोणाचा आधार घेणारा नाही द्यायचा, ज्याच्या आधारावरती महाराष्ट्र जगला पाहिजे असा राजा द्यायचा आहे. एकच वाक्य ठासून भरलं कानामध्ये शिवाजी राजाने, आजपासून कोणाचा आधार नाही घ्यायचा, पूर्ण महाराष्ट्र माझ्या आधारावरती जगला पाहिजे. आणि तिथून पुढे 350-400 किल्ले माझ्या राजाने जिंकले आणि पूर्ण महाराष्ट्राला आधार दिला महाराज. आणि या महाराष्ट्राचा राजा झाले माझे राजे, बरोबर आहे की नाही? म्हणून तर या राजाला कोणता राजा म्हणतात? म्हणून या महाराजाला जाणता राजा म्हणतात महाराज. कारण छत्रपती शिवराय असे एकच राजे होऊन गेले की त्यांना जाणता राजा म्हटलं जातं, दुसरं कोणालाही नाही महाराज. मला इथे आल्यानंतर एका गोष्टीचा खूप आनंद वाटला. तुमच्याकडे पुरातन गोष्टी काही पाहायला मिळाल्या महाराज. कुठली गोष्ट? एक तर भावनाथेश्वराचं मंदिर एकदम पुरातन. दुसरी गोष्ट, गावामध्ये जात असताना, बरोबर आहे, आणि वेशीवरती नाव काय?
हा माझं नाव आहे का? कोणाचं नाव आहे? छत्रपती शिवाजी महाराजाचं. महाराज, ज्या माणसाने आपल्याकरता अहोरात्र कष्ट केले त्या माणसाचे उपकाराचे स्मरण केले पाहिजे. महाराज, कशामुळे घडले शिवबा? शहाजी राजाने संस्कार केले होते म्हणून माणसाने संततीचा कधी कधी विचार केला पाहिजे. ज्ञानेश्वर